नमस्कार. कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. खरं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत. अशातच आपल्या पुणे जिल्हा परिषदेचा जो गट आहे तो म्हणजे कडूस चास गट. यामधील चास गणाच्या ज्या महिला उमेदवार आहेत ती जागा महिलेसाठी आहे. त्या म्हणजे सौभाग्यवती कविता वैभव राक्षे. हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडे आपण आता चर्चा करणार आहोत. समजून घेऊया, जाणून घेऊया की उद्याच्या काळामध्ये त्यांचं विकासाचं व्हिजन काय आहे किंवा त्यांचा एकूणच राजकीय प्रवास कशा पद्धतीचा आहे आणि कशा पद्धतीनं उद्याच्या काळात ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. नमस्कार ताई, मला सांगा, आता निवडणुकीला तुम्ही उभे आहात, अर्थात चास गणातून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून, अर्थात शिवसेनेचे नेते आदरणीय संजूभाऊ घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुक्याचे सन्माननीय आमदार आदरणीय बाबाजी शेटकाळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लागलेली आहे. तर त्या माध्यमातून आता शिवसेनेच्या मशाल चिन्हावर तुम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवताय. कसा एकूण तुमचा राजकीय सामाजिक प्रवास आणि एकूण तुमच्या घराबद्दल काय सांगाल, राजकीय प्रवासाबद्दल? नमस्कार, मी सौ कविता वैभव राक्षे. मी चास पंचायत समिती गणातून श्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे. माझे पती श्री वैभव हरिचंद्र राक्षे हे गेली 20 वर्ष शिवसेने पक्षाशी एकनिष्ठ आहेत. तसेच ते सोसायटीमध्ये चेअरमन म्हणून कार्य करत आहेत आणि आमच्या घराला सामाजिक आणि राजकीय असा वारसा लाभलेलाच आहे. आता ह्या निवडणुकीद्वारे मी अनेक गावोगावी भेटीगाठी माझ्या मतदार जे आहेत बंधू भगिनी त्यांच्याशी चालूचा म्हणजे आहेत गाठीभेटी. त्यांचा आशीर्वाद घेत आहे मी. घरोघरी जाऊन त्यांच्या समस्या किंवा आशीर्वाद घेत आहे. मला सांगा, गावोगाव फिरत असताना खरं तर छोट्या मोठ्या काही अडीअडचणी असतात, समस्या असतात. ह्या फिरताना तुम्हाला काय असे जाणवलंय का त्या उद्याच्या काळात तुम्हाला सोडावं लागतील? हो, इथून मागे आता आदरणीय आपले खेड तालुक्याचे आमदार बाबाजी शेटकाळे, आपल्या पक्षाचे जे नेते संजूभाऊ घनवट, तसेच जिल्हा परिषद सदस्य ज्या होत्या तनुजाताई घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कामे मार्गी लागलीच. पण त्यातनं पण छोट्या मोठ्या काही समस्या होतच राहतात. त्या देखील आपण नक्कीच त्या सोडवण्याचा प्रयत्न करूया त्यांच्या मार्गदर्शनाखाली. तुम्ही जर मला ह्या संधी द्याल तर त्या संधीचे मी नक्कीच सोनं करण्याचा प्रयत्न करेल. खरं तर तुम्ही म्हणताय की आदरणीय तनुजाताईंच्या माध्यमातून बरीचशी कामं मार्गी लागलेली आहेत. अजूनही काही छोटी मोठी कामं आहेत ती सोडवण्यासाठी आदरणीय आमदार आणि आदरणीय संजूभाऊ त्याचबरोबर तनुजाताई यांच्या माध्यमातून तुम्हाला उद्या सोडवायचे आहेत. परंतु त्याबरोबरच मी अजून एक विचारेल की पुढचे उमेदवार, निवडणूक म्हटलं का प्रतिस्पर्धी आलात आणि पुढचे उमेदवार देखील वेगवेगळ्या पक्षाचे आहेत. तर त्या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना तुम्हाला असं काही आव्हान वाटतं का की उद्या मी त्यांच्या पुढे एक आव्हान किंवा ते माझ्या पुढे एक आव्हान आहे, असं काय वाटतं का? नाही, खरं तर हे आव्हान म्हणताच येणार नाही, कारण का ही एक काम करण्याची संधी मला मिळते आणि आम्ही सगळे काम करणारीच माणसं आहोत. जसे की संजूभाऊ घनवट, तनुजाताई घनवट ही सगळी काम करणारीच माणसं आहेत. त्यामुळे मला आव्हान वगैरे असं काही वाटत नाही आणि आम्ही निश्चितच त्यामध्ये हे संधी समजता ह्या विषयाला. हो, म्हणजे थोडक्यात हे आव्हान न समजता संधी समजता. तर मला सांगा, हे सगळं करताना आदरणीय संजूभाऊंच्या माध्यमातून किंवा तनुजाताईंच्या माध्यमातून यापूर्वीची बरीचशी कामं झाली आहेत, अजूनही बरंच काय करायचं आहे आणि त्यातलं योगायोग की पाठीमागच्या काळामध्ये आमदार बाबाजी शेटकाळे नसताना देखील भाऊंनी संजूभाऊंच्या माध्यमातून बरीचशी कामं झाली. आता तर आमदार आले आणि अलीकडच्या काळात आम्ही पाहिलं की एक मागच्या महिन्यात 15 दिवसात 8 दिवसात लाखो रुपयांची कामं, कोट्यवधी रुपयांची कामांचे नारळ तिथे उद्घाटन झाली. त्या अनुषंगाने तुमच्या जनता खरं तर एक वेगळं समाधान त्यांच्यामध्ये आहे का? हो, नक्कीच. अलीकडच्या काळात ते विकास कामाची भूमिपूजन उद्घाटन हो हो, नक्कीच नक्कीच भरपूर प्रतिसाद आहे आम्हाला आणि नक्कीच आम्ही ह्या निवडणुकीमध्ये विजयी होऊ अशी मला पूर्ण खात्री आहे आणि त्याबरोबर मी जनतेला मतदान. पण मला एक सांगा, निवडणुकीमध्ये तुम्हाला वाटतंय की तुम्ही निवडून येऊ, बरोबर की नाही? परंतु मी याच्याबरोबर एक प्रश्न विचारेल
की उमेदवार प्रत्येक जण असतो, प्रत्येकाची इच्छा असते निवडून यावं. हम्म. तुम्हाला जर विचारलं तुम्हालाच लोकांनी निवडून का द्यावं, तर मग काय सांगणार? निवडून का द्यावं म्हणजे ती काम करण्याची आमची म्हणजे जिद्द आहे आणि आम्ही ते करू शकतो. संजीव भाऊ घनवट झाले किंवा तनुजाताई घनवट झाले आणि त्यांच्याबरोबर आम्ही ते काम करू शकतो असं मला पूर्ण खात्री आहे. आणि लोकांची कोणती पण समस्या असू ते नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू असं मी शब्द देते. आणि म्हणून तुम्हाला लोकांनी निवडून द्यावं असं हो. तुमचं मत आहे. हरकत नाही. उद्याच्या काळामध्ये ती जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल, तुमचाही जनतेवर विश्वास आहे. एकूण त्या विश्वासाला पात्र राहून उद्याच्या काळात जनता आणि तुम्ही एकमेकाशी संलग्न राहू, त्यात मात्र शंका नाही. परंतु मला तुम्हाला एक विचारायचं आहे, एक महिला म्हणून एक 50% आरक्षण या ठिकाणी तुम्हाला शासनाच्या माध्यमातून बहाल झालंय. महिलांसाठी किंवा लहान सहान बालकांसाठी, आरोग्यासाठी किंवा अजून काही व्यक्तिगत लाभाच्या योजना असतात, त्यासाठी तुम्ही कसं काम करणार? मी देखील एक शेतकरी कुटुंबातलीच महिला आहे. त्यामुळे महिलांच्या काही अडचणी वगैरे असतात. मला म्हणजे वाटतं, की बाबा म्हणजे मी जर त्या पदापर्यंत पोहोचली तर नक्कीच त्यांना त्या म्हणजे काही समजा त्यांच्यासाठी उपयोगी असेल महिलांसाठी किंवा मुलांच्या म्हणजे बालविकासासाठी काही जे योग्य असं म्हणजे असेल तर नक्कीच आम्ही ते त्यांच्यापर्यंत. बरोबर आहे. पण मला एक त्याबद्दलच असं विचारावं असं वाटतं, की तुम्ही आता पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर खरं तर जिल्हा परिषदच्या ज्या योजना असतात, त्या सगळ्या पंचायत समितीकडे येतात. आणि पंचायत समितीकडे आल्यानंतर व्यक्तिगत लाभाच्या योजना बऱ्याचशा त्यामध्ये असतात. म्हणजे कडबा कुटी असेल शेतकऱ्यांसाठी किंवा काही यंत्र छोटी-मोठी असतात शेती उपयोगी किंवा काही धान्य असतं किंवा काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज राबवल्या जातात शासनाच्या वेळेस, सगळं तिथे मिळते. तर त्या सगळ्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत तुम्ही पोहोचवण्यासाठी सक्षम राहणार. हो, नक्कीच. नक्कीच राहणार. अगदी प्रत्येकाशी जाऊन संलग्न होऊन त्यांच्याशी चर्चा करून हो. त्यांचे फॉर्म वगैरे जमा करून सगळ्यांना लाभ मिळवून देणार. हो, नक्कीच. निश्चित आपण ऐकलंय की प्रत्येक ठिकाणी ज्या अडचणी येतील त्यावेळेस मी जाऊन जाईन. त्याचबरोबर उद्याच्या काळामध्ये शासनाच्या ज्या योजना असतील त्या योजना जनतेपर्यंत पोचवील. छोटी मोठी कामं जर अडली तर ती देखील मी सोडवण्यासाठी तत्पर राहील. आदरणीय संजू भाऊ, आदरणीय आमदार साहेब आणि आदरणीय तनुजाताई यांच्या माध्यमातून मी त्या गणाचा विकास साधेल अशी भावना या ठिकाणी व्यक्त केली. आता त्यांच्याकडे आपण शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया आणि त्यांना विचारूया की आता जनतेला तुम्ही काय आवाहन करणार सर्वात शेवटी, की तुम्हाला मतरूपी आशीर्वाद देऊन हो. कशा पद्धतीने त्यांना विनंती करणार? जनतेला मी हेच सांगेल, की त्यांनी मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावे. मी चास पंचायत समिती गणातून श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून मी आपलं चिन्ह यांच्या पक्षातून मी अधिकृत उमेदवार म्हणून आहे आणि माझं चिन्ह मशाल आहे. तसेच आपण सौ तनुजाताई घनवट यांना देखील बहुमताने विजयी करावा आणि त्यांचं चिन्ह देखील मशालच आहे. त्यांना प्रचंड मताने विजय करावा अशी तुमची विनंती आहे. हो. पण ऐकलंय की खऱ्या अर्थानं उद्याच्या काळामध्ये आम्हाला संधी द्यावी, जनतेने आम्हाला निवडून द्यावं, प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं, उद्याची सेवा करण्यासाठी ते तत्पर आहेत, अशा प्रकारे त्यांनी विनंती केली. खरं तर ताई, आदरणीय तनुजाताई, आदरणीय तुम्ही अर्थात कविताताई, दोन्ही भगिनींना अर्थात तुमच्या तीनही जी सीट्स आहेत पंचायत समितीचे 2 आणि जिल्हा परिषदेचं 1 असं गटाला आमच्या कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या वतीनं उद्याच्या राजकीय वाटचालीसाठी मनापासून ताई शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि आपण चॅनलला भेट दिल्याबद्दल आपला धन्यवाद देतो. त्याचबरोबर तुम्हा सर्व प्रेक्षक बंधूंना विनंती करतो की असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर देत आहोत. निश्चित या चॅनलला सबस्क्राईब करा आणि निश्चित उद्याच्या काळामधील जी निवडणूक आहे ती तुमची निवडणूक आहे. जनता जनार्दन तुम्ही आहात, मतदार राजा तुम्ही आहात. तुमच्या आशीर्वादाशिवाय काहीच घडू शकत नाही. जो चांगला उमेदवार आहे त्याच्या पाठीशी आपण उभं राहूया आणि त्यांना निवडणूक देऊन त्यांना काम करण्याची संधी देऊया, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी.